आज दिल पे हाथ रख के ये कसम ले हम सभी, ना झुकेगा देश अपना, ना झुकेंगे हम कभी। आज दिल पे हाथ रख के ये कसम ले हम सभी, ना झुकेगा देश अपना, ना झुकेंगे हम कभी। ऐ भारत माँ तेरी माटी तेरा देश पहले, दुनिया के सारे सुख पीछे है मेरा देश पहले। है तिरंगा शान अपनी। सर्वांनी विचार जर केला तर निश्चित रूपानं हा जळगाव मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, बालेकिल्ला। आणि या बालेकिल्ल्याचा कोणताही उमेदवार नावाने नाही तर पक्षाच्या जीवावर निवडून येतो। देंगे इस पे जान अपनी। विकासाच्या जोरावर आपल्याला इलेक्शन लढायचं, असं गाव नसेल की त्या गावाला आपण पैसे दिले नसतील, कधी भूलथापा दिल्या नाहीत। ज्याला हो सांगितलं असेल त्याचं काम केलं असेल, ज्याला नाही सांगितलं असेल तर त्याला पुन्हा सांगितलं असेल की आता होत नाही, थोडं थांब। आज 4.5 वर्षाच्या काळात आपण सगळ्यांनी बघितलं काय दिवस आले, कोणाच्या दाराशी जावं लागतंय, कोणाच्या पाया पडावं लागतंय। येणाऱ्या काळात हे 35 दिवस तर तुमचे निघून जातील, 36व्या दिवशी तुम्हाला कोण विचारतं तुम्ही बघून घ्या। आणि हिम्मत असेल तर लोकांच्या बुद्धिभेद करू नका, खोटं सांगू नका। तो दहशत करतो, अरे माझ्या आयुष्यात मी कधी कोणाला अजून 4 वोट लावले नाही, कधी कोणाच्या बाबतीत चुकीचं कधी काही केलं नाही, तुम्ही काय काय उपद्व्याप केले मला बोलायला लावू नका। योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही काय केलं नाही केलं सांगावं लागेल। नायक जय है तेरा संदेश पहले, दुनिया के सारे सुख पीछे है मेरा देश पहले। आज या ठिकाणी मी नक्की उल्लेख केला पाहिजे, आपण कुरुक्षेत्राच्या लढाईवर आहोत आणि ह्या कुरुक्षेत्राच्या लढाईवर तुम्ही मला अर्जुनाच्या भूमिकेत ह्या ठिकाणी वेध घेण्यासाठी उभं केलंय, पण मला माहिती आहे की माझ्या पाठीमागं हे सगळे श्रीकृष्ण उभे आहे आणि मायबाप जनता माझ्या समोर उभी आहे, त्यामुळे मला कुठेही कमी पडणार नाही। श्रीकृष्णाची साथ मला ह्या ठिकाणी, सगळे भाऊ माझ्या या ठिकाणी उभे आहेत, त्यामुळे मला कुठेही कमी पडणार नाही, हा विश्वास मला ह्या ठिकाणी आहे। तेरी माटी तेरा देश पहले, दुनिया के सारे सुख पीछे है मेरा देश पहले। एका ध्येयाने प्रेरित होऊन क्या देश मोठा होईल, त्या देशामध्ये आमचं सरकार येईल। अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन, मुंडे साहेब, किती लोकांची नावं घेऊ तुझ्या देशामध्ये, किती मोठे लोक जे खपून गेलेत, कष्ट घेतलेत, रात्रंदिवस एक केला आणि कुठे आता आपण या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत। एका काळी आमचे 2 खासदार होते, आम्ही आज 302 वर त्या ठिकाणी आलेलो आहोत, 303 वर त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आम्ही 400 पार करायला जातो। किती लोकांचं योगदान आहे यामध्ये, किती लोक रात्रंदिवस झेंडा घेऊन उड्या मारतायत, कुदतायत, पायामध्ये चप्पल नाही, अनवाण्या पायाने। बाबांसारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत, 80-80 वर्षाचे, 87 वर्षाचे, 85 वर्षाचे, की जे पक्षाच्या स्थापनेपासून आमच्या सोबत आहेत, आपल्या सोबत आहेत, आपल्या पक्षाच्या सोबत आहेत। का आपण कोणाला एवढं मोठं करतो? अरे ज्याचं पुण्य संपलं या पक्षामध्ये तो या पक्षातून बाहेर गेला असं समजा। ज्या पक्षाने तुम्हाला एवढं मोठं दिलं, मोठं केलं, मला आठवतो तो काळ, 5 वर्ष गेलेत आमदारकीचे, खासदारकीची वेळ आली, खासदारकीचं तिकीट रातोरात बदललं, यांना तिकीट दिलं आणि 5 वर्ष तुम्ही खासदार राहिलात आणि तरी तुम्ही म्हणता माझ्यावर अन्याय झाला। हा पक्ष कार्यकर्त्याच्या भरोश्यावर चालणार आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये यावा जाऊ देऊ नका की आमच्या भरोश्यावर आहे, आम्ही कुकडे उभाटा फपुटा कुकडे जाऊन आम्हाला लोक निवडून देतील, असं नाहीये। त्या उभाटा जाता कसा फपुटा उडेल ते बघा। त्याच्यामुळे अहमभाव मनामध्ये आणू नका की माझ्यामुळे पक्ष आहे। अहो पक्षामुळे तुम्ही आहात, पक्षामुळे आम्ही आहोत, पक्षामुळे आम्ही आहोत आणि म्हणून या वेळेला आपल्याला 400 पार करायचे आहेत, 400 पार करायचे आहेत मित्र। या वेळेला आपल्याला मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे। जिस्म है तो फड़फड़ा और खून है तो खौल जा।